गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे इथं कधीची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी आहे. चहा टाकलाय. नाश्त्याला काय उपीट आहे, नाश्त्याला उपीट म्हणून झाले. तिथं ह्याची सुक्क काय म्हणतात ते, उसळ करायची, उसळ, हरभऱ्याची उसळ. काय चाललंय पण तुमचं माहिती नाही. हरभरे उकडून ठेवले, इथं पण एवढे ठेवले. खा हरभरच नुसते चला खालचं वातावरण बघू काय म्हणतंय. खूप भारी वाटत आहे का, थोडंसं चेंज आहे जरा. हवा सुटली, गार गार हवा सुटली मस्त. काल मी तुम्हाला ना वरतून जंगल दाखवलं होतं, म्हणजे ह्याच्यामधून गॅलरीमधून. आज इथून बघा, हे पावसाळ्यात आहे ना पूर्ण असं हे होतं, हिरवगार झाडी दिसती मस्त. हे पाणी आमच्या बाथरूममधून येतं इथलं खालच्या. हे बघायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. ऊन इकडं नाही दिसत आहे. चला इकडून जाऊ. एक दिवस ॲड करून येतं पाणी कॉर्पोरेशनचं. सकाळचं वातावरण असं काहीतरी आहे. आमच्या महिन्याला झाकून ठेवायचे. प्रत्येकाची आपापली कामं आहेत. मस्त असं वातावरण आहे. मला इकडचं वातावरण खरंच खूप आवडतं. का तर कुठलं गाड्यांचा आवाज नाही, कशाचा आवाज नाही, फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत. तुम्ही ऐकू शकता, पक्ष्यांचे आवाज आहेत फक्त. डोंगर, एकदम डोंगराच्या पायथ्याला. आणि आमच्या इथं ना हे हॉस्पिटल झाले, कधी चालू होणार आहे ना माहिती नाही, पण झाले हे हॉस्पिटल मस्त. आणि 2 दिवसात झाले. मी लाईव्हला सांगितलं 2 दिवसातच ते हॉस्पिटल बांधले. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर. ही आहे फॉरेस्ट हिल्स, ही आहे फॉरेस्ट फिला. कधी कधी पार्सलवाले इकडेच जातात. हिल्स आणि फिलामधलं पटकन फरक नाही कळत. तुरीचं झाड किती उंच गेले बघा. हे बघा त्याचं हा हे खोड किती मोठं झालं, खूप मोठं झालं. हे एखादं झाड असल्यासारखं वाटायला लागले. 12 फूट गेलं असेल हे, 12 फूट उंच. हे याला म्हणल का कुणी तुरीची झाड आहे. हे तुरीच्या शेंगा. इथं आमच्या राधूचं बघा काय चाललं. काय चालू राहते, अभ्यास करते का? अभ्यास करते का? हा हा काय अभ्यास आहे का? मी नाही घाबरत आता, मी नाही घाबरत. तो मला पालन साप जरी दाखवलं तरी. हा अगं हात नको लावू, ते घाबरते मी. त्याला घाबरते मी. हात नको लावू त्याला, मी घाबरते बाबा. घाबर म्हणते मला, घाबर. तुला भीती नाही वाटत? हात लावते त्याला, भीती नाही वाटत तुला? शिंका येतात. नाश्ता केला का तू? आणि कालचं सगळं काम मी हे कम्प्लीट केले. आता हे घेतले 5, हे आता कम्प्लीट करायचे. आज चालू इथे स्वयंपाक. मी करते आता काम. बेचन संपलंय, आज येतं आणावं लागेल.